पंतप्रधानांच्या हस्ते सेबीच्या नव्या संकुलाचं उद्घाटन आणि स्मार्ट विलेज संकल्पना साकारताना गावातून सर्व सुविधा उपलब्ध, मुख्यमंत्री. नमस्कार. आजच्या कृषी वार्ता बातमीपत्रात मी शिवांगी आपलं स्वागत करते. आता पाहूया सविस्तर वृत्त. वायदे बाजाराचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हायला हवा. बाजार समित्यांच्या धर्तीवर ई नाम आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट शेतकरी उपयोगी करण्याकरता सेबीने विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थेच्या नव्या संकुलाचं उद्घाटन रायगड जिल्ह्यातल्या रसायनी इथं पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. अनेक समस्या असतानाही आपल्या शेतकऱ्यांनी अथक श्रम करून गेल्या वर्षीचे विक्रम मोडले. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने हे शुभ संकेत आहेत, असं पंतप्रधान आपल्या आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या 27व्या मन की बात कार्यक्रमात म्हणाले. किसानों के लिए डिजिटल कृषण शिरोमणि असम सरकार ने ऐसे पहले 10 किसानों को 5,000 रुपया इनाम देने का निर्णय किया है, जो बीज और खाद की खरीद के लिए पूरी तरह डिजिटल भुगतान का इस्तेमाल करते हैं. मैं असम सरकार को बधाई देता हूं, लेकिन इस प्रकार से इनिशिएटिव लिए सभी सरकारों को बधाई देता हूं. कई ऑर्गेनाइजेशंस ने भी गांव गरीब किसानों के बीच डिजिटल लेन देन को बढ़ावा देने के कई सफल प्रयोग किए हैं. मुझे किसी ने बताया जीएनएफसी, गुजरात नर्मदा वैली फर्टिलाइजर और केमिकल लिमिटेड, जो मुख्यतः खाद का काम करता है, उन्होंने किसानों को सुविधा हो इसलिए 1,000 पॉश मशीन खाद जहां बेचते हैं वहां लगाए हैं और कुछ ही दिनों में 35,000 किसानों को 5 लाख खाद के बोरे डिजिटल भुगतान के माध्यम से कर दिए. और ये सब सिर्फ 2 हफ्ते में किया. स्मार्ट विलेज संकल्पना साकारताना गावात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील. शिक्षण, आरोग्य सुविधा आणि स्वच्छ गावांबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून ई लर्निंग आणि डिजिटलायझेशन करून येत्या 2 वर्षात राज्यातल्या 39,000 ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथे दिली. अॅग्रोवनतर्फे आयोजित केलेल्या सरपंच महापरिषदेत ते बोलत होते. या महापरिषदेचं उद्घाटन केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात ई सेवा केंद्र सुरू करून सर्व व्यवहार रोकडरहित व्हावेत, यासाठी 22,000 पॉश मशीन देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात हवामान केंद्र सुरू केल्यामुळे शेतीच्या उत्पादन वाढीबरोबरच परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल. यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातल्या शेतीच्या विकासासाठी सिंचन क्षमता 55% वाढवणं आवश्यक असून त्यासाठी राज्यातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावर ब्रिज कम बंधारे बांधून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती सरपंचांनी पार पाडावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी महाऊर्जा या पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड या शेतकऱ्यांना पिकं तसंच गुरांचा आहार आणि व्यवस्थापन करण्याकरता उत्पादनं आणि सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या वतीनं पुणे जिल्ह्यातल्या पाबळखेडजवळ जागरूकता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. गाय व्यायल्यानंतरच्या कालावधीचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निलेश डगली यांनी 100 शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं.
महाराष्ट्र, पंजाब यासह 7 राज्यातल्या 3000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडच्या उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दर्जेदार उत्पादन घेऊन त्याचं प्रभावी वितरण केलं तर कमीत कमी जमिनीत व्यापक उत्पादन मिळवणं शक्य होईल, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यातल्या अयोध्यानगरी रेल्वे स्टेशन इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महाएग्रो 2016 कृषी प्रदर्शनातल्या शेतकरी बाजाराचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात ट्रॅक्टर, मळणी यंत्रासह कृषी यंत्र सामुग्री तसंच सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या कृषी मालाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. राज्यातल्या विविध ठिकाणाहून अनेक शेतकरी या प्रदर्शनाला सहभागी झाले आहेत. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. मूग डाळ 4200, 3900, मका 1268, 1157, सोयाबीन 2700, 2500, कांदा 700, 300, बटाटा 600, 300, टोमॅटो 800, 400, वांगी 700, 300, कोबी 600, 300, गाजर 1200 आणि 800. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात सर्वात कमी तापमान 9.6 अंश सेल्सिअस नाशिक येथे नोंदवले गेले. हवामानाचा अंदाज पुढील 5 दिवसात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात राज्यात किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही. शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला. करडई पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथॉइड 30% प्रभावी 725 मिलीलीटर 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. रब्बी पिकात अंतर्मशागत करावी व वाढीच्या अवस्थेनुसार संरक्षित पाण्याची पातळी द्यावी. जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल लावावेत. गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड, भुसा वापरून गादी तयार करावी. विभागवार कृषी सल्ला. आधी कोकण. आंबा पिकातील नवीन येणाऱ्या पालवीचे, शेंडा पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, मीज माशी या किडींपासून संरक्षण करण्यासाठी 25% प्रभावी डायमेथॉइड 12 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. भुईमूग, सूर्यफूल, मोहरी पिकांची पेरणी राहून गेली असल्यास ती पूर्ण करावी. मध्य महाराष्ट्र विभागासाठी सल्ला. गहू व मका पिकांचे वाढीच्या अवस्थेत असताना पिकांमध्ये खुरपणी करून घ्यावी. तसेच नत्रांचा दुसरा हप्ता देऊन पाणी द्यावे. खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी द्रवरूप खते देण्याकरिता सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा. रब्बी ज्वारी पिकाची मावा या किडीपासून रक्षण करण्यासाठी 10 मिलीलीटर डायमेथॉइड 30% प्रभावी हे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सध्याच्या वातावरणामुळे टोमॅटो पिकावर पांढरी माशी व रोशोजो किडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी डायमेथॉइड 30 EC 20 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.